यावेळेस मी याला मुद्दामून सह्याद्री क्लासिकला कव्हर करायला बोलवलेलं आहे आणि यांनी विनंतीला मान देऊन तो आलेला आहे इथे। उद्याचे फुटेज, या व्हिडिओ मधले फुटेज जबरदस्त असणार आहेत, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। मी तुला आता अजून एक गोष्ट सांगतो, उद्या आंबेनळीमध्ये तुला 250 सायकलिस्ट दिसणार आहेत। हो वाव 250 एकूण आपलं रजिस्ट्रेशन झालं जवळजवळ 300, त्याच्यातल्या एक घाट कॅटेगरी मध्ये 40-50 आहेत, ते आंबेनळीत नसतील, पण बाकीचे सगळे सकाळी 8 ते दुपारी 12-1 वाजेपर्यंत 250 जणांचे तुला फार सुंदर ड्रोनचे शॉट मिळणार आहेत। आंबेनळी म्हटलं की एक सायकलिस्ट जायला घाबरतो आणि इट इज व्हेरी लेंदी, 35 किलोमीटरचा घाट आहे। मला वाटतं सह्याद्रीचं ते भूषण आहे की एवढा लेंदी वेस्टर्न घाट मधला सगळ्यात लांबडा घाट। आणि मागच्या वेळेला तुम्ही बोललेलात पण की प्रत्येक सायकलिस्टने हा घाट करायलाच पाहिजे आणि उद्या वेल सपोर्टेड आहे सगळी टीम आमची। तुम्हाला चांगला सगळ्या सायकलिस्टना सपोर्ट मिळणार आहे। आवर्जून तो घाट बघा, उद्याचं चित्रण बघा। सो मंडळी, तुम्ही ऐकलत सह्याद्री क्लासिक बद्दल, त्याच्या डिफिकल्टी लेवल बद्दल, पार्टिसिपेशन बद्दल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण सायकलिंगचं जे मोटिवेशन आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलंच पाहिजे। आणि पोंक्षे सर खूप चांगलं काम करतायत सह्याद्री क्लासिक अशा सारख्या इव्हेंट्स ऑर्गनाईज करून, जिथे यावर्षी त्यांनी सिंगल घाट कॅटेगरी ठेवली आहे अमेचर सायकलिस्ट साठी। जास्तीत जास्त पुढच्या वर्षी सह्याद्री क्लासिक्सला हजेरी लावा आणि सायकलिंग वर प्रेम जे आहे ते अजून 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 दाखवा। सो व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत बघा। Get set, walk. All the best, all the best. 4, 3, 2, 1, and go! One minute. आणि अशा प्रकारे सुरू झाला सह्याद्रीच्या गारेगार थंडीतला सायकलिंगच्या 4 घाटांचा थरार। आणि काही वेळातच पसरणी घाटातील सायकलिंगच्या लुकलुकत्या दिव्यांची रांग बघण्यासारखी होती। नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण आहोत वाई येथे सह्याद्री क्लासिक्स इव्हेंटसाठी। महाराष्ट्रातली खूप मोठ्या इव्हेंट पैकी एक इव्हेंट आहे, जी उद्या सकाळी 5 वाजता सुरू होते। 4 घाट चॅलेंज मध्ये आपल्या बरोबर पुरू खिलारी आहे। सह्याद्री क्लासिक हा इव्हेंट मी 2021 नंतर आता दुसऱ्यांदा करतोय मी। तर 2 वर्षापासून मी या इव्हेंटची वाट पाहिलेली आहे, ट्रेनिंग पण चांगला केलेला आहे। तर आता मला फक्त एवढं चांगलं प्लॅटफॉर्म आणि यावेळेला एलिट जी कॅटेगरी आहे त्याच्यात मी पार्टिसिपेट केल्यामुळे मला एक कळेल पण की काय प्लेइंग फील्डमध्ये माझा कसा प्रॅक्टिस माझी आतापर्यंत आहे। तर मला एक मेजर करायला एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। यावर्षी खास करून खूप चांगले कॉम्पिटिटर्स आहेत की जे नॅशनल लेवल, स्टेट लेवल आणि इव्हन ट्रायथलीट्स पण आहेत, प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्टवरचे ट्रायथलीट्स आहेत। तर भरपूर एक्सायटेड आहे मी या इव्हेंटसाठी। प्लॅनिंगच्या हिशोबाने आता प्लॅन्स तर सगळे आहे, मी आता बोलू नाही शकत तुम्हाला, पण मेन आहे की उद्या एक खूप चांगली स्ट्रॉंग रेस होणार आहे। सगळ्या पेलेटॉन सोबत पहिल्यांदा माझी रेसिंग होणार आहे, की जे मी 2 वर्षा पहिले विचार केलेला की कधीतरी यांच्या पेसने आपल्याला चालवायचंय, यांच्यासोबत चालवायचंय, हे मी उद्या साकार करणार आहे। Hi, I'm Preeti and I'll just take you all through some of our products. In terms of hydration, we are the hydration partner for this event. We have the widest range of hydration with us. We have Electrofizz, Isotonics, Power High, the largest number of flavors and all formats. So this is something which will take care of your electrolyte balance, give you the carb support, everything needed. So yeah, here we are and thank you so much. Thank you for having us at Sahyadri and we're really having a good time. मी पहिल्या बंच बरोबर असल्यामुळे मला सायकलिंगची चढाओढ ही पहिल्या घाटापासूनच बघायला मिळाली आणि काही वेळातच पहिला घाट संपला देखील।
त्यानंतर होता तो रिझर्व एरिया MTDC पर्यंतचा, कारण MTDC हब होतं ह्या सायकल रेससाठी, जेथे सायकलिस्ट रिफ्रेशमेंट करणार होते आणि पुन्हा नवीन घाट चढण्यासाठी तयार होणार होते. So it was good, lot of fast guides, so pace was fast. Then I don't know, lost some momentum at the last 10 km when I had a flat. So but overall it was a good race. अशा प्रकारे काही वेळातच सुरू झाला अतिशय सुंदर असा सह्याद्रीतील सर्वात मोठ्या आणि कठीण घाटांपैकी एक असणारा आंबेनाळी घाट. आतापर्यंत सूर्य छानच उगवला होता, त्यामुळे छान अशा प्रकाशामध्ये ड्रोनने छायाचित्रण करायचे ठरवले आणि ड्रोन उडवला. घाटामध्ये खूपच जास्त हवा असल्या कारणाने ड्रोन जास्त उंचावर घेऊन जाऊ शकलो नाही, तरी पण ड्रोनने जे काही छायाचित्रण केले ते बघण्यासारखे होते. मित्रांनो, आपल्या सायकलिंगचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच प्रत्येक व्हिडिओला सुरू केल्या लाईक करा. लाईक केल्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत होईल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते फुकट आहे. हा व्हिडिओ तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर देखील शेअर करा, त्यांना देखील आपल्या चॅनलवरचे खूप छान छान सायकलिंगची प्रेरणा देणारे व्हिडिओज बघायला मिळतील. प्रत्येक सायकलिस्ट हा आंबेनाळी घाटाचं सौंदर्य खूप छान प्रकारे एन्जॉय करत होता. सायकलिंग करताना दमछाक तर होतच होती, परंतु आजूबाजूचा जो निसर्गरम्य परिसर आहे तो हा थकवा सगळा घालवत होता आणि सायकलिस्ट अजून जोशाने सायकलिंग करताना बघायला मिळाले. आज तुम्ही आपल्या चॅनलवर सह्याद्री क्लासिक रेस बघताय. सह्याद्री क्लासिक ही 4 घाट चॅलेंजची अतिशय प्रसिद्ध अशी महाराष्ट्रातली रेस आहे आणि जी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळते. या रेसमध्ये आता आपण आहोत दुसऱ्या घाटात, म्हणजे आंबेनाळी घाटात. अतिशय थरारक असे हे घाट तुम्हाला ड्रोनच्या साहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर शेअर करा. This was amazing experience. Firstly, the event yesterday, the bib distribution was very good, and the explanation on the route, because there were many complications of competitive neutral zones. Then again, there were road constructions. All this was explained very wonderfully by the organizers. They had told us point to point how much kilometers, what is the road issues and all those. So we could strategize according to that. Maybe the initial climb was quite cold. It started at around 5 o'clock, and as we moved towards 6:30, the cold actually increased. I think it came to around some 12-13 degrees is what I feel. I couldn't even jam my brakes while coming down in the neutral zone. So this was early morning. Then the weather became pleasant, and we had to get down on the Ambenali Ghat, which was a neutral zone, which was a wonderful sight. It was like we were going in the clouds, the amazing view and other things. All our pain went off over there. Once we reached Ambenali Valley, from there again we had to climb up. So it was very good, around 30-31 kilometers of Ambenali climb. So overall the race was very good, very nice. I would definitely come again. आंबेनाळी घाटात वळणावळणावर धोके होते, परंतु आपले सायकलिस्ट ही वळणे अतिशय सराईतरित्या पार करताना बघायला मिळाले. नवीन रस्त्याचं काम चालू असल्यामुळे थोडंसं काळजी घेणे गरजेचं आहे. तसं काही म्हणजे मुश्किल नाही. म्हणजे आम्ही जर 45 वयात जर 4 गट करू शकतो, मग ते 18-20 वर्षाची वय एलिट गटात मग इझी करू शकतो.
No, it's good. It's nice. Good experience. Yeah. You're participating in 2 or 4? 4. 4 ghats. So yet to come. Yep. So it's nice. Okay, great. Amazing views, good energy, nice people. Okay, great. You're from? I'm from Germany. Oh wow. But I live in Pune. Much better than when I came in monsoon. Terrible ride. That was 30 minutes faster today. Really good, different energy, and it's my first time, so yeah. So you're from? Mumbai. It's a really good weather as well to ride. Great. So yeah, I'm You're also participating in 4 ghats? Yep. Okay, good. अजून अर्धा झालाय, अजून अर्धा घाट अजून शिल्लक आहे. माझं नाव मिलिंद विजय खानविलकर, दापोलीतून आलोय, रत्नागिरी जिल्ह्यातून. सायकलिंग रोज करतो, पण ह्याच्या इव्हेंटसाठी भरपूर प्रॅक्टिस गरजेची आहे. आज कळून चुकलं की अजून आपण शून्यावरच आहोत, क्राफ्ट वाढायला हवाय. पहिल्यांदाच आलोय दापोलीतून. मिनिल खानविलकर आणि मी प्रसन्न पालवणकर. सह्याद्री क्लासिक मॅनेजमेंट एकदम एक नंबर, मस्त वाटलं. आत्ता माझं 2 घाट झालेले आहेत, अजून 3रा बाकी आहे, पण टफ आहे. रोड कंडिशन एक नंबर आहे, रस्ता मस्तच आहे आणि घाट तर एक नंबर. डिफिकल्टी लेवल एकदम बस टफ. Srinath Lakshmikant, I'm from Ooty. I'm been cycling last 8-9 years, and first edition of Sahyadri Classics I've done in 2019, and this is the second time I'm coming. Long time I'm waiting to do this event, and it's one of my style kind of racing uphill, because I live in Ooty and train mostly in Ooty, and this time I could do my best effort in this race. And I'm really happy that they conducted this event very nicely, and they have a really good team to manage the traffic and riders, and really good managing in the checkpoints and other place also, even food, water, all kind of things. And yeah, I'm happy that I came and try to do this race again, and next time also I will try to come. काही वेळातच आंबेनाळी घाट देखील संपणार होता. त्यानंतर रिकव्हरीसाठी MTDC मध्ये अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली होती. मी अंजली भालिंगे पुण्याची आहे. आताच 2 घाट सायकलिंग केलाय, पसरणी आणि आंबेनळी. सह्याद्री क्लासिक ही रेस जी आहे ही अतिशय मस्त रेस आहे. तुमच्या ताकदीचा पूर्ण कस लागतो इथे, आणि तुमचं ट्रेनिंग किती झालंय, तुमची प्रॅक्टिस किती आहे, ह्या सगळ्याची तुम्हाला जाणीव इथे कळते की आपलं नीट झालं आहे की नाही. आणि ही रेस ऑर्गनाइज जे करतात त्यांना मला खूप धन्यवाद द्यायचे आहेत, कारण की त्यांनी असं चॅलेंज ठेवलं, त्यामुळे आम्ही प्रॅक्टिस करतो आणि त्यामुळे आमचा फिटनेस वाढतो. माझं वय आता 57 आहे. मी 2 घाट केलेत, आणि या सायकलिंगमुळे मला इतका फिटनेस छान राहिला आहे आणि तब्येत व्यवस्थित राहते. खूप आनंदी असते मी. मला सगळ्यांना असं सांगणे की इथे कमी स्त्रिया दिसल्या तरी एक 15-20 असतील, पण मला वाटतं अजून स्त्रियांनी सहभाग घ्यायला पाहिजे आणि त्यांनीही फिटनेसचा सराव म्हणून सायकलिंग केलं पाहिजे. मंडळी, काही वेळानेच सुरू झाला 3रा घाट म्हणजे मेढा घाट. रायडर्स 2 घाट केल्यानंतरही खूप जबरदस्त अशा ताकदीने सायकलिंग करत होते आणि मेढा घाट उतरत होते, कारण त्यांना मेढा घाट 2दा चढायचा होता. मी एक छानशी जागा बघितली आणि ड्रोन उडवायचं ठरवलं, कारण मेढा घाटामध्ये खूप झाडी असल्यामुळे अतिशय कमी असा रोड वरून ड्रोनने टिपण्यासारखा होता. या रेससाठी अगोदर तापोळा हा घाट सिलेक्ट झाला होता 3रा घाट म्हणून, परंतु तापोळा घाटातले अतिशय खराब रस्ते हे शेवटच्या वेळेला तो घाट न करण्याचं कारण ठरले, आणि मग मेढा घाटाला 2 फेऱ्या रायडरने मारायच्या असं ठरलं. रायडर 3 घाट झाल्यानंतर देखील अतिशय जोमाने 4थ्या वेळेला घाट चढायला जात होते. अतिशय खडतर असणारी ही सह्याद्री क्लासिक्सची महाराष्ट्रातली सर्वात मोठ्या रेसपैकी एक रेस मला आपल्या YouTube चॅनलवर दाखवायला मिळणार, ही माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर शेअर करा.
मित्रांनो, जर तुमची देखील इच्छा असेल सह्याद्री क्लासिक्स मध्ये भाग घेण्याची, तर पुढच्या वर्षी नक्कीच हजेरी लावा. तुमच्या सायकलिंगच्या प्रॅक्टिस प्रमाणे 1 घाट, 2 घाट किंवा 4 घाट तुम्ही करू शकता. Cycling is like my profession. I am training like last 9 years, and I live in Ooty last 3 years, and I train athletes also, and I run a training institute over there for athletes to come and train there. But I am a full-time athlete and coach also. I mainly focus national level events and some international events which is in my capability and my strength, like Grand Fondo series and some hill climb racing kind of things. And throughout the year I train. Whenever event come, we will modify our training according to that event. For this particular race, I just finished the national games. After national games, 4-5 days off. Then I knew about Sahyadri Classics, but I just forgot. Then I spoke to Manoj sir, and so nice of him to reopen the registration, and I did my registration and everything fine. And 2 weeks I did training in the hills in my hometown in Ooty, and then I came and just now finished the event. I'm happy to be here, and I will try to come more often to do this kind of event. And so nice people who are very supportive and motivating in this whole event. Thank you. जर तुम्ही सायकलिंग करत नसाल, तर लवकरात लवकर सायकलिंगची स्वतःला सवय लावा. कारण मनाला अतिशय आनंद देणारा हा सायकलिंगचा छंद प्रत्येकाने जोपासायला हवा. त्यासाठीच मी प्रयत्न करतोय. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका छान सायकलिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि सायकलिंग करत राहा. बाय बाय.